आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे. शेवटचा मुखडा एका या ठिकाणी अंतरामध्ये गातोय. मला वाटतं आमचं अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे, आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे, मानाचा दसरा करतो. आणि म्हणून मित्रांनो कलगी तुझ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही. यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे. यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे. पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे. परवा त्यांनी ढोपरा टेकला नाही, पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील, आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचलात तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवाची आला आहे. तुमचा विषय मान्य करणार बुवा. पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मांग्याला लावता. एवढा रिकामा हाय कोण काय? तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय, इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा. मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू. आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणा आणि शेवटचं सांगणार. बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही. तुम्ही शांत बसाल काय? शांत बसाल? आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय? बारी तुमची आणि राजेश बुवाची. काय बोलायचं आहे? 2च्या शिव्या 4 घाला, राजेश बुवाला घाला. आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मगाशी बोललोय, बरोबर आहे ना मित्रांनो? बारी तुमची आणि माझी. तुम्हाला काय झोंबाट करायचा आहे, अगदी माझ्या उराव बसायचा आहे, माझ्या बसा. म्हणून सांगतो पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार. तुमचे गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय? मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत, जो जंगलवरती वाढवला पण जे दिसत नाही तिथलं पण बुवा शाप काढील. म्हणून सांगतोय बुवा. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय, बारी संपवतोय. मित्रांनो माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय जी माझी शाखा असते सुंकाई देवी नृत्य कला पथक अदूर गुहागर ही शाखा येत्या मित्रांनो ब्रीदपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या ब्रीदपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या साधालाल घराण्यामध्ये साजरीत करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास, पण तो शेवटचा दिवस त्यांना घोड करता नाही आला. त्यांना एक सांगणं आहे, ही वारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय. म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असाल. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवांना विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खाली टीप अशी आहे, मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलामी लावतात आणि म्हणतात अरे एकदाचा मान्य करा. गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या माझ्या भीमरायावाणी. हा घ्या चला लवकर. म्हणून म्हणतो बघा आता हे तुरेवाला आहे ना. शक्तीवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवालं. म्हणजे आज मी ह्यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे. म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय ऐका. अरे मर्दा सारखा तू मर्द खरा. बरोबर आहे ना? मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बाते आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही 2 डोळ्यांचं, 2 हातांचं, 2 पायांचं आणि मधल्या एका 3ऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदलला म्हणून म्हणतोय का. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझा ना विषय पुरा.
बुवा या शक्तितेऱ्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे शाहीर आदरणीय भिकाजी नामवडी. म्हणून म्हणतात अरे मर्दा सारखा मर्द तू खरा मोहत नाही तुझ्या विषय पुरा लाज ठेव शरम साड्या. बघा बुवा नाही तर म्हणतील शिवी दिलान मला असा बोलला मला कसा बोलला बुवा विषय कसा आणला बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या तू हार मानतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदाचा मान्य करा खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो तुम्ही खरा बोलू म्हणून म्हणतोय हार मानतो का बोल भांड्या तू हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा हे होत नाही तुझ्या विषय पुरा. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा होत नाही तुझ्या विषय पुरा लाज ठेव शरम सांड्या. अरे मानतो का बोल भांड्या सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द मित्रांनो वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्यानं जमत नाही. हातबल झाला बुवा तू सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा मगच मिरवून दाखव तुरा. तू काल्या माकड तोंड्या अरे हार मानतो का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. चाहते मोरे बोलचे प्रस्तुत कलगी तुरा नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तीवाले तडगीवाले शाहीर संदीपजी मोरे पोवा आणि तुरीवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे. आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक लागलेला आहे. मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो काही गडबड किंवा नाव राहून गेलंय. माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील